नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं सकाळचं जे काही रुटीन असतं तर ते दाखवणार आहे. आणि त्याआधी असा छान असा आमच्या इथला मी तुम्हाला परिसर दाखवते. सकाळ सकाळ किती छान वाटतं. आणि आजूबाजूला आमच्या इथं शेती पण आहे, तर तुम्हाला थोडंसं वरती चढून वगैरे मी दाखवते. खूप असं सुंदर असं वातावरण आहे. आता थोडेसे घरं वगैरे झालेत. आधी सगळीकडे अशी शेत वगैरे लांबचं शेत सगळं दिसायचं, पण आता थोडीशी घरं झालेत त्यामुळे ही काही म्हणजे शेत वगैरे आहे ते थोडंसं लांबूनच दिसतं, पण वरती आलं की अगदी प्रसन्न वाटतं. आणि सकाळ सकाळ मग अगदी फ्रेश असं म्हणजे होऊन जातं. तर खूप सुंदर असं आमच्या इथे पण परिसर आहे. आणि आता मग सकाळच्या रुटीनची कामाची लगबग माझी चालू झाली. तर मुलांचे डबे झाले आहेत, मुलांना शाळेत वगैरे मी म्हणजे बसला पाठवून आले. आणि नंतरनं मग माझी ही जी काही रोजची रुटीनची कामं असतात तर ती करायला घेतली मी. तर इथं माझे कपडे वाळत घालायचे चाललेत. आणि अर्धे कपडे मी आधीच धुतले होते. आणि ही काही 2-3 कपडे जी काही राहिली होती माझी वाळत घालायची, तर ती पण आता मी वाळूत घालून घेते. आपण नेहमीच असं म्हणजे ठरवत असतो मध्ये कामं वगैरे सगळी आपली पटापट आवरायची वगैरे, पण कधी होत नाही, कधी उशीर होतो, कधी आपली कामं लवकर होतात. पण मग मला तर असं वाटतं की खूप असं परफेक्शनच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला जसं जमेल तसं आपण म्हणजे कामं आपली घरातली केली पाहिजे. शेवटी ती कामं आपल्यालाच करायची आहेत, कोणीच करणार नाही ती कामं. त्यामुळे थोडासा वेळ इकडे तिकडे झाला तरी पण चालतं. पण हो, सकाळ सकाळ जर आपली सगळी कामं झाली तर थोडंसं रिलॅक्स फील होतं. पण कधीतरी नाही झाली तर ती कामं तर काही आपल्यालाच करायची आहेत ना. त्यामुळे कुठलीच गोष्ट अशी परफेक्ट नसते. आणि आपण ते म्हणजे जास्तीच्या मागं पण लागू नये परफेक्शनच्या, असं मला तरी वाटतं. तर माझं पण तसंच आहे. तर माझा अजून स्वयंपाक अर्धा राहिलेला आहे. तर म्हटलं की आज मला वाटत होतं की आपण आता खूप सारे कपडे होते, तर त्यामुळं म्हटलं की आपण आता पटापट असे कपडे धुवून घेऊ. ही जर राहिली तर खूप उशीर होईल. त्यामुळे मग मी म्हटलं की मुलांचं टिफिनपुरतंच झालं होतं, तर मग मला अजून एक भाजी करायची होती. असं 2-3 चपात्या म्हणजे 5-6 काही चपात्याचं पीठ राहिलं, त्या चपात्या वगैरे करायच्या होत्या. तर मग म्हटलं आधी इतकी सारी कपडे तर ते आपण तीच क्लीन करून घेऊ. आणि नंतरनं मग जे काही आपलं स्वयंपाक राहिला आहे तर तो करून घेऊ. तर म्हणूनच मी आता इथं कपडे वगैरे क्लीन केले. आणि आपलं असं लेडीजचं नेहमीच असतं की हिचं किती क्लीन असतं सगळं घर वगैरे, तर आपलं पण तसंच असायला पाहिजे. हिचं किती परफेक्ट काम असतं तर आपलं पण तसंच असायला पाहिजे. तर असं नाही केलं पाहिजे, म्हणजे परफेक्शनच्या मागे नाही लागलं पाहिजे, असं तर माझं तर म्हणणं आहे. तर चला, इथं माझी सगळी म्हणजे कपडे वगैरे वाळूत घालून झालेत. आता आपण खाली जाऊया. आणि जे काय म्हणजे स्वयंपाकाचं काम वगैरे राहिले तर ते पण मी आज आता फटाफट करून घेते. आणि आज मला करायची सोयाबीनची भाजी. तर सोयाबीनची भाजी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करते. आणि सोयाबीन हे खाल्लेलं आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे फायदेशीर असतं. आणि कोणी म्हणतं की कोण नॉनव्हेज खात नाही ते सोयाबीनला म्हणजे त्याला एक छान पर्याय आहे. पण मला सोयाबीन कुठंही नॉनव्हेजसारखं लागत नाही. ते म्हणजे त्याची एक वेगळीच टेस्ट आहे. आणि आपण जर त्याला व्यवस्थित म्हणजे छान वेगळ्या पद्धतीने केलं तर अजून टेस्टी छान सोयाबीनची भाजी लागते. तर तुम्हाला मी ती पण रेसिपी दाखवते तुम्हाला की मी कशी सोयाबीनची भाजी करते. तर त्याआधी मी जे काही चपात्या राहिल्यात त्या करून घेते. नंतरनं काय होतं, ही कणिक आहे ती अशी काळी पडते आणि मग त्याच्या चपात्या काही मला करू वाटत नाही. त्यामुळे मग म्हटलं की आधी चपात्या पण करून घेऊ. आणि त्यावर मला परत जे काही कांदा खोबरं परतायचे ते पण करायचे. त्यामुळं म्हटलं की आपल्या चपात्या आधी होऊन जातील आणि नंतरनं मग जे काही आपल्याला भाजी करायची ते करून घेऊ. तर चला, चपात्या करता करता तुम्हाला मी सांगते की सोयाबीन खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी काय काय फायदेशीर आहे. सोयाबीनमध्ये ओमेगा 3 फॅटी ऑक्सिडंट आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. हे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कमी करण्यास आणि रक्तदाब म्हणजे हृदयाचे विकार वगैरे होण्याचा धोका कमी होतो. आणि आपल्या हाडांसाठी पण ते मजबूत असतात. ते कसं, तर सोयाबीनमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि तांबे यासारखे म्हणजे घटक असतात. आणि त्यामुळे हाडे आपली मजबूत होतात. आणि आपले जर वजन वगैरे पण आपल्याला कमी करायचं असेल तर सोयाबीन खाल्ल्याने आपलं वजन पण नियंत्रित राहतं. आणि म्हणजे वजन कमी करण्यास सोयाबीन खाल्ल्याने मदत होते. पण आपण सोयाबीन फक्त दिवसाला म्हणजे 25 ग्रॅम किंवा 30 ग्रॅम एवढंच म्हणजे आहारामध्ये आपलं ते घेतलं पाहिजे. बरेच जण असं सोयाबीनचा पुलाव वगैरे जे डाएटवाली लोकं असतात ना, तर मी खूप वेळा बघितलं आहे की ते असं म्हणजे फक्त सोयाबीनचा पुलाव खातात आणि ते पण मोजून सोयाबीन घेतात.
आणि म्हणजे मी पण असं म्हणजे खूप सर्च करते की आपण काय खाल्ल्याने आपल्याला पोटात म्हणजे आपल्या शरीरासाठी हेल्दी असं काही भेटेल. तर त्यामुळेच मी तुम्हाला पण सांगते. तर आपले वजन कमी नियंत्रित राहते आणि आपली जी काही त्वचा असते, केस असतात, तर ते पण व्यवस्थित असे म्हणजे वाढ होते, त्वचा छान राहते. आणि म्हणजे वजन कमी करण्यास मदत कशी होते, तर सोयाबीन मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे वेळी आपण जे काही खातो ना, म्हणजे आपण मध्येच आपल्याला छोटी भूक लागते तेव्हा आपण काही काही थोडंसं खातो ना, ते खाण्याचं टाळलं जातं आणि मग त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते. तर खूप सारे अजून फायदे आहेत सोयाबीनचे. पण जे काही असं म्हणजे बरेच असं पेशंट असतात तर थायरॉईडचे किंवा युरिनचे काही कुणाला म्हणजे तक्रार असतात, तर त्यांनी सोयाबीन खायचं नसतं असं हे देखील म्हणतात. तर मला ही थोडीफार जी काही माहिती आहे तर ती पण तुमच्यासोबत मी शेअर केली. तर अशा प्रकारे ज्यांना काही सोयाबीन आवडत नाही तर त्यांनी पण सोयाबीन खाल्लं पाहिजे, का तर त्यात खूप म्हणजे खूप गुणकारी असं हे सोयाबीन आहे. आणि मी तर नेहमीच असं करत असते, आठवड्यातनं एकदा तरी आमच्या घरी सोयाबीनची भाजी होते. आणि जे काही नॉनव्हेज खात नाही तर त्यांना भरपूर सारं विटॅमिन वगैरे भेटतं सोयाबीनमधून. त्यामुळे मग सोयाबीन म्हणजे खाल्लं पाहिजे जे काही नॉनव्हेज कोणी खात नाही त्यांनी. तर इथं मस्त अशा माझ्या चपात्या चालल्यात आणि गप्पा पण चालल्या होत्या. शेजारच्या आमच्या आजी आल्या होत्या, तर त्यांच्यासोबत पण मी थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग मस्त पटापट अशा चपात्या करून घेतल्या. सकाळचा वेळ कसा असतो ना आपला त्या गाण्यासारखा, झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. मला तर असंच वाटतं. मुलं जाईपर्यंत तर अगदी श्वास घ्यायला पण वेळ नसतो असं. चला तर आता मी झटपट अशी पटकन सोयाबीनची रेसिपी दाखवते तुम्हाला, की मी सोयाबीनची भाजी थोडीशी वेगळी करते आणि जेव्हा मी काही वेगळं करते तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करते. तर म्हटलं चला तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी करते ते पण दाखवूया. मी सोयाबीन आधीच गरम पाण्यात म्हणजे थोडंसं मीठ टाकून गरम पाण्यात टाकून ठेवलं होतं आणि ते म्हणजे थंड होईपर्यंत माझ्या चपात्या पण झाल्या आणि मग जी काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते छान असं पिळून घेतलं. सोयाबीन सगळं कोरडं कोरडं करून घेतलं आणि 2 ते 3 चमचे बेसन घेतलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आणि त्यातच हळद, तिखट, मीठ इतकं टाकलं आहे फक्त. आणि आता मी ते छान असं बॅटर करून घेणार आहे. एकीकडे माझं जे काही वाटण्याची तयारी आहे, कांदा, खोबरं भाजायचं ते पण भाजवायचं चाललेलं आहे आणि एकीकडे ह्या जे सोयाबीन आहे तर त्याला एक मी बॅटर करून घेते. बेसन, हळद, तिखट, मीठ बास इतकंच. 2 ते 3 चमचेच मी बेसन घेतले आणि अगदी ते छान मिक्स करून ते म्हणजे असं म्हणजे त्याला फक्त जे काही सोयाबीन आहे आपलं त्याला कोटिंग आलं पाहिजे बेसनाचं, इतकंच मी फक्त बेसन घेऊन ते मिक्स करून व्यवस्थित करून घेतलं आहे. आणि आता माझं म्हणजे जे काही वाटण्याची जी तयारी आहे ती पण झालेली आहे. आलं, लसूण, कोथिंबीर, थोडंसं खोबरं, कांदा छान परतून घेतला आहे मी आणि जे काही आता मी सोयाबीनला बॅटर लावून सोयाबीन जे काही मिक्स करून घेतलं होतं तर ते अगदी 2 ते 3 चमचे तेल टाकून ते सोयाबीन मी छान असं गुलाबी रंगावर परतून घेणार आहे तेलात. आणि हे नुसतं असंच खायलासुद्धा खूप असं छान लागतं. मुलांना पण आपण चाट मसाला वगैरे टाकून यावर देऊ शकतो खायला स्नॅक्स म्हणून. अगदी हेल्दी स्नॅक्स होऊन जाईल आणि असं भाजीत पण खूप छान लागतं. असंच जर सोयाबीन आपण भिजवून त्यातलं पाणी नितळून टाकतो तर तसं काय होतं, थोडंसं असते ते चरबट लागतं आणि असं जर केलं ना तर त्याची टेस्टच वेगळी लागते त्या भाजीची. खूप अशी छान टेस्ट येते. आणि आता जे काही मी वाटण केलं होतं तर ते जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, वाटण टाकलं आणि आपले जे काही बेसिक मसाले असतात, हळद, तिखट, लाल तिखट, काळा तिखट. आणि मी नेहमीच असं काही वाटणातली भाजी केली तर किचन किंग मसाला आहे माझ्याकडे, तो अगदी 1 चमचाभर टाकते आणि छान मिक्स करून घेतलं. जे काही आपलं वाटण आहे ते छान परतून घेतलं. थोडंसं पाणी टाकून त्यात वाटणालाच म्हणजे छान अशी ग्रेव्ही शिजू दिली आणि नंतरनं मग जी काही सोयाबीन मी हे थोडेसे शॅलो फ्राय म्हणा किंवा डीप फ्राय म्हणा ते करून घेतले होते तर ते यात टाकून घेतले. आणि आता मी फक्त एक थोडीशी उकळी येऊ देणार आहे 5 मिनटं आणि गॅस बंद करून टाकणार आहे. चवीपुरतं मीठ टाकलं. तर अशी साधी सोप्पीच रेसिपी आहे, पण अशी जर सोयाबीनची भाजी केली तर खूप टेस्टी लागते. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.